त्यांनी मी असं म्हटलं तुम्हाला की त्यांनी जे लिहिलंय, जे काही रंगवलंय त्याच्यामध्ये माझ्याकडून त्यांनी 4 पानं अजून ऍड करावी. त्याच्यामध्ये पत्रवाला चाळ जी आहे त्यातले जे काही लोक होती राहणारी त्यांचे जरा मनोगत जरा लिहून त्याच्यात दिले असते 2-2 पानं ऍड करून तर ते जास्त बरं झालं असतं. गटारातील अर्क म्हणायचं कारण हे आहे की जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हा माणूस गटाराच ओकल्यासारखाच बोलत राहतो. सकाळी 9 वाजल्यापासून नावं ठेवणं किंवा एखाद्याला दूषणं देणं याच्या पलीकडे काही करतोय का? महाराष्ट्र कुठे झेप घेतोय? आज आपण कुठे चाललोय याच्यावरती चर्चा न करता आणि कसं आहे की प्रत्येक वेळेला यांच्यावरती बोलून म्हणजे काल आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री यांनी खूप सुंदर उत्तर त्यांना दिलेलं आहे की ते बाल वाङ्मय वाचत नाही. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यांची लायकी काय आहे. महाराष्ट्र एका ठिकाणी प्रगती करत असताना अरे तुमच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार तुम्ही लोकांनी नाही बसवलं, तुम्ही खेचून घेतलेलं सरकार होतं आणि त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही फक्त स्थगितीची कामं केली.